नमस्कार मंडळी. आनंदी मालिकेत खूपच मोठा ट्विस्ट आलेला आहे. इकडे आनंदीवर खूप मोठं संकट आलेलं असतं. आता युगंधरचा भाऊ म्हणजेच विद्याधर खूपच कपटी, नीच आणि बायकांवर वाईट नजर असणारा व्यक्ती असतो आणि गावात आल्यानंतर त्याची नजर नेमकी आनंदीवर पडते आणि आनंदी त्याच्या तावडीत सापडते. इकडे रात्र खूप झालेली असते आणि आनंदीला काही घरी जाण्यासाठी रस्ता सापडत नसतो आणि ती घरी जाण्यासाठी निघालेलीच असते. तेवढ्यातच विद्याधरची नजर आनंदीवर पडते आणि विद्याधर म्हणतोय, आज एक गोंडस शिकार माझ्या हाती लागले. आनंदीला याची चाहूल झालेली असती बरं का मित्रांनो. पण विद्याधर सांगतोय की मी युगंधरचा भाऊ आहे आणि मी तुला घरी पोहोचवेल. मग आता युगंधरचा भाऊ मालक साहेबांचा भाऊ म्हणल्यानंतर आनंदीला त्याच्यावर विश्वास पडतो आणि त्याच्या म्हणण्याप्रमाणे ती त्याच्या गाडीमध्ये बसते आणि तो म्हणतोय मी तुला घरी सोडतो. मग ते घरी निघालेले असतात, परंतु तेवढ्यातच आनंदीला दारूचा वास येतो गाडीमधून आणि ती म्हणत असते की गाडीतून दारूचा वास येतोय, मला नाही थांबायचंय गाडीमध्ये, मला उतरायचंय पटकन. पण आता विद्याधरने गाडीचे दरवाजे लावून घेतलेले असतात आणि तो आनंदीवर जबरदस्ती करणार असतो. इकडे आबा खूप चिंतेत असतात. ते म्हणतायत मी सांगितलं होतं पोरीला की लवकर घरी ये काम झाल्यानंतर म्हणून, ऐकतच नाहीत पोरी. आणि इकडे युगंधर सुद्धा खूप चिंतेत असतो, कारण त्याला माहिती असतं त्याचा भाऊ कसा आहे आणि तो शिर्केंना विचारतोय, शिर्के आज काय झालं, कोणाकडे वाकडी नजर करून पाहिली विद्याधरने. आणि शिर्के साहेब सांगतायत, सर आपली आनंदी. आता हे ऐकल्यानंतर युगंधरचा पारा खूपच चढलेला असतो आणि त्याच्या पायाखालची जमीन सुद्धा सरकलेली असते. आता युगंधरला सुद्धा खूपच टेन्शन आलेलं असतं. इकडे फॅक्टरीमध्ये सुद्धा विद्याधरने बायकांकडे खूप वाईट नजरेने पाहिलेलं असतं. त्यातल्या एका एम्प्लॉईच्या हाताला स्पर्श सुद्धा केलेला असतो, त्यामुळे ती खूप घाबरलेली असते. आणि विद्याधर फॅक्टरीमध्ये आलाय हे म्हणल्यानंतर खूप सगळ्या बायका चपापत असतात. विद्याधर सरळ युगंधरच्या कॅबिनमध्ये गेलेला असतो आणि आता युगंधर विद्याधरला म्हणतोय, दबक्या पावलानं वार करायची तुझी लय जुनी सवय आहे आणि ती मला माहिती आहे. आणि तेवढ्यातच विद्याधर म्हणतोय युगंधरला, अहो काय मालक साहेब, कसला वार आणि कसलं काय, आम्ही तर तुमची सावली आहे आणि सावलीचा आवाज कधी ऐकलाय होय. आणि त्यावर युगंधर म्हणतोय, सावली उजेडात सोबत असते विद्याधर, आणि तू तर अंधारात डंक मारणारी अवलाद आहेस. आज 15 तारीख आहे, कॅलेंडर बघण्याची काहीच गरज नाही. तुझा पाय उमरायला लागला त्यावेळेसच कळलं की काहीतरी मंगळ नक्कीच घडणार आहे. आणि इकडे विद्याधर युगंधरला म्हणत असतो की नशिबाने आमच्यासोबत खेळ केलाय. एका भावाला नशिबात पैशाचा पाऊस दिलाय आणि दुसऱ्या भावाला दुसऱ्यांच्या घरापुढे हात पसरायची पाळी दिली. आणि युगंधर म्हणतोय, भेदभाव नशिबाने नाही केला, कर्माने केलाय. आम्ही हाताला फोडं येऊसपर्यंत कष्ट उपसले, स्वाभिमानाचं इमान कधीच ढळू दिलं नाही. आणि तू दुसऱ्यांच्या ताटातलं कसं पळवायचं, दुसऱ्यांच्या लेकीबाळीवर हात टाकून दुसऱ्यांचं घर कसं नासवायचं, दारू जुगार अय्याशी याने आयुष्यात कशी आग लावायची, तेवढंच शिकलास. आणि म्हणूनच तू विद्याधर राहिलास आणि मी युगंधर झालो. आणि आता विद्याधर म्हणतोय, दादा तुझं ताट एवढं भरलंय, त्यातलं थोडं मी चाकलं तर काय कुठं बिघडलं, आणि तू मस्त देव बनून फिरतोस, पण तुझ्या सावलीत मी मात्र सैतान म्हणलोय. युगंधर म्हणतोय, आस्तिनातल्या सापाला किती पण दूध पाजा, तो फडा काढणारच, पण एक लक्षात ठेव, जो हात दूध पाजू शकतो तो फणा सुद्धा ठेचू शकतो. पण विद्याधर म्हणतोय, मग ठेचा की, कुणाची वाट बघताय, पण एक लक्षात ठेव दादा, माझा फणा टेचताना तुझ्या सुद्धा हाताला रगत लागल आणि ते रगत मालक साहेबाच्या भावाचं असेल. लोक काय म्हणतील, मालक साहेब स्वतःच्या भावाचं रगत पितोय. आणि युगंधर म्हणतोय की लोक काय म्हणतील याच्याशी मला काहीच घेणं देणं नाही. आईला जर शब्द दिलेला नसता तर तुला जित्ता सोडला नसता. युगंधर विद्याधरला म्हणतोय, तुझे 100 अपराध पूर्ण होण्याची वाट बघतोय. ज्या दिवशी तुझा हा घडा भरल ना, त्या दिवशी तू संपलास. आता युगंधर त्याला पैसे देतोय आणि त्याला म्हणतोय, तोंड काळ करीकडनं. आणि विद्याधर तिथून निघून जातो आणि जाता जाता मनातच बोलतोय, युगंधर तू असशील सूर्य, पण त्या सूर्याला सुद्धा गिळणारा राहू मीच आहे. अरे ठिणगी नाही, आग आहे मी. ईश नाही तर अख्खा नाग आहे मी. आणि युगंधर सुद्धा मनात बोलतोय, इशारी नाग किती बी मोठा असला ना तरी त्याची शिकार करणारा गरुड मीच आहे. आता इकडे आनंदीला घरी वरुणचा फोन आलेला असतो आणि वरुण तिला विचारत असतो की आज नोकरीवर नाही येणार काय. आणि आनंदी म्हणते, नोकरीला दांडी मारून कसं चालल. आणि वरुण तिला म्हणत असतो, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे, ये लवकर. आनंदी त्याला विचारते, कसलं सरप्राईज. पण वरुण म्हणतोय, आल्यानंतरच सांगतो. आता इकडे विद्याधर चंदनला भेटण्यासाठी गेलेला असतो आणि चंदन म्हणतोय, आमचे करते धरते साक्षात आम्हाला भेटायला आलेत, आमचं नशीबच चमकलं की. आणि चंदन विद्याधरला विचारतोय, आज अचानक इकडं कसं काय, काय वाईट वंगाळ घडलंय काय. आणि विद्याधर म्हणतोय, नाही
अरे आज तारीख आहे ना हप्ता वसुलीची. आणि विद्याधर विचारतोय ते नवं, पण फॅक्टरीत काही एखादं नवं पाखरू आलंय की नाही. आणि चंदन म्हणतोय अहो पाखरू नाही, पाखरांचा थवा आहे. पण छोटे मालक घसा जरा सुकलाय हो. म्हणजे चंदन पैशांची मागणी करत असतो विद्याधरकडे. त्यानंतर विद्याधर चंदनला पैसे देतो आणि ते पैसे घेतल्यानंतर ते दोघं जण रात्री पार्टीचं प्लॅनिंग बनवलेले असतात. आणि विद्याधर चंदनला म्हणतोय चला कुठलं पाखरू उडवायचं ते बघू रातच्याला. आता इकडे आनंदी आलेली असते आणि आनंदी म्हणत असते नमस्कार मंडळी. आता आजच्या ट्रिपमध्ये आपण काहीतरी स्पेशल पाहणार आहेत, ओळखा पाहू काय, असं म्हणत असते. तेवढ्यातच तिथे वरून आलेला असतो आणि आज तो सायकल घेऊन आलेला असतो बरं का मित्रांनो. आणि तो सायकलची घंटी वाजवतोय. पण आनंदीला काही ओळखायला येत नसतं. पण फायनली आनंदीने नंतर ओळखलेलं असतं आणि ती म्हणते वरून. आणि वरून सुद्धा थक्क झालेला असतो की आनंदीने आज सुद्धा त्याला ओळखलं. आणि तो म्हणतोय सुद्धा आज सुद्धा तू मला ओळखलंस. आता आनंदी वरूनला विचारत असते तू इथे आणि हे सायकल घेऊन, आणि माझे बाकीचे टुरिस्ट कुठे आहेत. आणि वरून मात्र म्हणतोय आज बाकीचे टुरिस्ट नाहीत, आज तू फक्त माझी गाईड आहेस, कारण मी एकट्याने तुझी टूर बुक केली आहे. आणि आनंदी विचारते अरे बापरे आज काय स्पेशल आहे का. आणि वरून सांगतोय आज माझा वाढदिवस आहे. त्यानंतर आनंदी त्याला हॅपी बर्थडे म्हणते आणि त्याला म्हणते मग आज काय स्पेशल. आणि वरून तिला म्हणतोय आनंदी आजचा हा दिवस मी प्रत्येक वर्षी माझ्या आईसोबत घालवतो. आणि माझी आई सांगते तू सगळ्यांचे फोटो काढतोस, सगळ्यांना आनंदी ठेवतोस, पण स्वतःसाठी आनंद शोधायला विसरतोस. आणि म्हणून मी आज ठरवलं की अशा व्यक्तीसोबत आजचा हा दिवस साजरा करायचा ज्या व्यक्तीने मला जगाकडे नव्याने बघायला शिकवलं, म्हणजेच तुझ्यासोबत. आणि तो आनंदीला विचारतोय आजच्या दिवसातले काही क्षण माझ्यासोबत घालवशील का. त्यानंतर आनंदी तयार झालेली असते आणि आनंदी विचारते पण मग काय करायचंय आपण. आणि वरून सांगतोय नेहमी तू माझी गाईड होऊन मला जग दाखवतेस ना, आज मी तुला गाईड होऊन जग दाखवेल आणि मला बघायचंय की मी दाखवलेल्या जगाकडे तू कसं बघतेस ते. त्यानंतर वरूणने आणलेल्या सायकलवर आनंदी आणि वरून बसून तिथून जातात फिरण्यासाठी. आता इकडे युगंधरने शिर्केला बोलवलेलं असतं आणि शिर्के विचारतायत मालक साहेब काय झालं, एवढ्या अर्जंट का बोलवलं, काही वाईट बंगाळ घडलंय का. आणि युगंधर म्हणतोय की विद्याधर गावात आलाय, खबर पोहोचली ना तुमच्यापर्यंत. मग हात धरून काय बसलायत, सावलीसारखा माणूस त्याच्या मागावर ठेवा. काळजी मला माझ्या घराची नाही, गावाची आणि गावाच्या आबरूची आहे. विद्याधर इथे आला म्हणजे गावातल्या आया बहिणींनी सावध राहायला पाहिजे. तो कुठे कुठे काय काय उपद्व्याप करेल सांगता येत नाही. तो आज सुद्धा माझ्याकडनं पैसे घेऊन चंदनसोबत पार्टी करायला गेलाय. त्याचं इकडचं काम संपलं असेल तर त्याला घरातनं आणि गावातनं गचंडी धरून हाकलून द्या. त्यानंतर शिर्के म्हणतायत मी स्वतः जाऊन या गोष्टीची दखल घेतो. आणि तिथून शिर्के गेलेले असतात. इकडे आनंदी आणि वरून खूप फिरत असतात आणि खूप मजा करत असतात. गोळा वगैरे खाल्लेला असतो त्यांनी आणि आनंदी त्याच्यासोबत खूप खुश सुद्धा असते. आता इकडे ते दोघं जण मंदिरामध्ये आलेले असतात राधाकृष्णाच्या. आता आनंदी आणि वरून तिथे मंदिरात थोडा वेळ बसलेले असतात आणि वरून आनंदीला म्हणत असतो आनंदी किती शांतता आहे ना ह्या मंदिरामध्ये, आणि या शांततेमध्ये तुझ्या चेहऱ्यावरचं जे समाधान आहे ना ते मला कॅमेऱ्यात कधीच कैद करता आलं नसतं. आणि आनंदी सुद्धा म्हणते खरंय वरून, हे मंदिर खूप जुनं आहे, इथे शब्द लागतच नाहीत व्यक्त व्हायला, फक्त भाव पुरतात. आणि वरून आनंदीला म्हणत असतो आनंदी या मूर्त्यांकडे बघून असं वाटतं की प्रेम किती पूर्ण आहे ना, म्हणजे कृष्णाच्या बासुरीचा प्रत्येक सूर हा फक्त राधेसाठीच होता. लोक म्हणतात ते कधीच एकमेकांना भेटले नाहीत, पण मला वाटतं ते कधीच वेगळे झाले नाहीत. राधा कृष्णाचा श्वास होती आणि कृष्ण राधेचं अस्तित्व. आणि आनंदी सुद्धा म्हणते बरोबर आहे तुझं वरून, आणि मला तरी असं वाटतं की त्यांच्यात प्रेमाच्या पलीकडे सुद्धा खूप काही होतं. आपल्यासाठी प्रेम म्हणजे फक्त एक शब्द आहे, पण त्यांच्यासाठी प्रेम म्हणजे मैत्री आणि त्याग आहे. जेव्हा कृष्णाने गोकुळ सोडलं तेव्हा राधाने त्यांना अडवलं नाही का, कारण तिला माहिती होतं की तिच्यापेक्षा जास्त जगाला कृष्णाची गरज आहे. त्यामुळे तिने स्वतःच्या सुखापेक्षा कृष्णाच्या संघर्षात साथ द्यायचं ठरवलं. आता आनंदीचं हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर वरून खूप इम्प्रेस झालेला असतो आणि फक्त तिच्याकडे असं एकटक पाहत असतो. आणि वरून तिच्यासाठी एक कविता सुद्धा म्हणतो. आता वरून कविता म्हणत असतो तुला सांगायचं होतं मनातलं, पण शब्दात गहिवर आला. तू भेटलीस आणि तुझ्या सवे कृष्ण राधेसारखा झाला. सावळा हा रंग त्याचा कोऱ्यात एक रूप झाला. राधा झाली सावळी आणि कृष्ण एक रूप झाला. मी काही कवी नाही, पण मनात दाटल्या ओळी. राधा कृष्ण एक झाले जशी तू माझी सावली. आणि वरूनची ही कविता आनंदीला खूपच आवडलेली असते. आता आनंदीने सुद्धा काहीतरी 4 ओळी केलेल्या असतात कवितेच्या. आणि आता आनंदी सुद्धा
त्याला कविता ऐकवत असते. तुझं माझं नातं एक अथांग सागर आहे. मी पाणी तू किनारा, चिंब मैत्रीचा पाझर आहे. हळव्या मनाची हळवी वाट शोधत येते तुझ्याचकडे. मी मीरा नाही राधा, जशी ओढ कृष्णाकडे. प्रेम आणि माया दोन्ही असतील सोबत, फरक फक्त जाणून घे, शब्दात नाही बोलत. एक झुल्यावर राधा कृष्ण घेत असतील झुला, पण मीरेच्या एक तारीतून सूर मैत्रीचा छेडला. आणि आता ही आनंदीची कविता सुद्धा वरुणला खूप आवडलेली असते आणि वरुण खूप खुश झालेला असतो आणि तो म्हणतोय, तुझ्या शब्दांनी आज माझा वाढदिवस खूप स्पेशल साजरा झाला. आणि आनंदी सुद्धा म्हणते, बर्थडे बॉय, मला सुद्धा हा दिवस कायम लक्षात राहील. आणि वरुण म्हणतोय, तुझ्या या मैत्रीचं उत्तर ऐकून थोडंसं हायसच वाटलं. आणि तेवढ्यातच आनंदी म्हणते, का रे, तुला काय वाटलं, मी तुझ्या प्रेमात पडलीये? आणि वरुण म्हणतोय, हरकत काय आहे पडायला. आता या दोघांचं हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर असं वाटते मित्रांनो की वरुण पूर्ण आनंदीच्या प्रेमात बुडालेला आहे. पण आनंदीसाठी वरुण हा फक्त मित्रच आहे बरं का. आता यांची लव्ह स्टोरी कुठपर्यंत जाईल हे पाहणं खूपच रंजक राहणार आहे. आजचा एपिसोड कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आणि हो मित्रांनो, आपल्या आवडत्या मालिकांचे अपडेट्स रोज मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. चला तर मग उद्या भेटूया.